हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण श्री स्वामीची मी प्रार्थना करते. आणि आज सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही तर मागे पाहत असाल घड्यामध्ये 7:30 वाजलेले, तरी तर मला शेवग्याच्या शेंगांची भाजी. तर रात्रीच मी शेवग्याच्या शेंगा कट करून ठेवलेल्या होत्या. तर चला, आणि बाहेर आहे ना पावसाचं वातावरण तयार झालं, म्हणजे पाऊस सुरू आहे थोडासा हलका हलकासा. तर चला, मी आता पटकन भाजीला फोडणी देऊन देते. तर इथं मी कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये लगेच शेंगा टाकून दिलेल्या आहेत. थोड्याशा मला त्या कलसून घ्यायच्या होत्या आणि आपण जेवढं भाजीला मीठ टाकणार आहे ना, तर ते मीठ याच्यामध्येच टाकून दिलेले मी शेंगांमध्ये. तर चला, मी शेंगा चांगल्या कलसून घेते, म्हणजे थोड्याशा तेला मिठात. तर चला, शेवग्याच्या शेंगाच्या भाजीसाठी जो मसाला लागतो ना, तर तो पूर्ण मसाला इथं मी भाजून घेतलेला आहे. तर इथं मी फूल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले, खोबरं घेतलेले आहे आणि खसखस घेतलेली. तर इथं मी खूप कमी मसाले वापरून म्हणजे ही भाजी बनवणार आहे. तर इथं जे शेवग्याच्या शेंगा आहे ना, तर त्या चांगल्या म्हणजे प्रकारे शिजून झालेल्या होत्या, तर त्या मी काढून घेतलेल्या आहेत. तर त्याच कढईमध्ये मी फोडणी देणार आहे. तर इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं होतं. तेल चांगलं गरम झालेलं होतं. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे. तर आपल्याला याच्यामध्ये बेसिक जे मसाले असतात ना, तर तेच वापरायचे. तर त्याच्यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली, घरचं लाल तिखट ॲड केलं आणि आपल्याला 1-1.5 चमचा आहे ना त्याच्यामध्ये धनिया पावडर ॲड करायची आहे. तर तीसुद्धा ॲड करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर घरी बनवलेला जो मसाला आहे तो ॲड केला, जवळपास 1 चमचा. तर हे मसाले चांगले तेलामध्ये ना मिक्स होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर जो मसाला आपण ग्राइंड करून घेतलेला आहे ना, तर तो मसाला याच्यामध्ये ॲड करायचा. तर मी याच्यामध्ये म्हणजे जास्त तर मसाले काही वापरले नाही, जे घरचे मसाले ना तर तेच वापरलेले आणि एवढी टेस्टी झालेली होती भाजी. तशी शेवग्याच्या शेंगांची भाजी ना खूप छान होते. म्हणजे जो शेवग्याच्या शेंगामधला जो अर्क असतो ना, तर तो पूर्ण त्या भाजीमध्ये उतरतो. तर मी याच्यामध्ये थोडासा गरम मसाला ॲड केला. तुम्ही जर शेवग्याच्या शेंगाचं सूपसुद्धा बनवलं ना, तर ते पण एकदम टेस्टी बनते. तर इथं मी चांगला मसाला तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून, म्हणजे मसाल्यानं तेल सोडेपर्यंत मी त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. तर इथं मी भाजीमध्ये सुरुवातीला थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे. नंतर मग आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची ना, तर ते पाणी मग मी नंतर ॲड करणार आहे. तर इथं तुम्ही पाहिलं असेल, तर मसाल्याने एकदम तेल सोडलेलं होतं आणि एवढी म्हणजे तर्रीदार भाजी झालेली होती आणि एकदम चविष्ट अशी चवदार भाजी झालेली होती. तर चला, याच्यामध्ये मी आता जेवढ्या प्रमाणात रस्सा बनवायचा आहे ना, तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेले आणि जे शेवग्याच्या शेंगा आपण कलसून घेतलेल्या होत्या म्हणजे तेला मिठामध्ये, तर ते मी त्याच्यामध्ये ॲड करून दिलेलं आहे. तर इथं मी भाजी चांगली 5-10 मिनटं उकळून घेतली. तर इथे शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली होती. तर जशी व्हिडिओमध्ये दिसते ना एकदम भारी, तर तशीच भाजी झालेली होती आणि चव तर अप्रतिम आलेली होती भाजीला. तर चला, मी आता भाजी थोडीशी थंड होऊ देते आणि त्याच्यानंतर मग टिफिनमध्ये भरते. तर इथं देवांश आणि त्याचे पप्पा दोघंजणही स्कूलमध्ये गेलेले होते. तर मग जी उरलेली भाजी होती ना, तर ती मी छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेली होती, कारण मला कढई घासून घ्यायची होती. जे उरले सुरलेले भांडे असतात ना, म्हणजे असे ठेवलेले, तर ते भांडे मी पूर्ण रिकामी करून घेत असते आणि ते असे छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवत असते. तर इथं थोडासा भात जास्तीचा लावलेला होता, कारण ह्या भाजीसोबत आहे ना भात खूप छान लागतो, म्हणजे मला आवडतो. तर मग इथे जास्तीचा भात लावलेला होता. तर मग कुकरमधला भात काही मी काढला नाही. तर लगेच मग गॅसचा ओटा आहे ना, तो पण क्लीन करून घेतलेला आहे. म्हणजे सगळीकडून एकदा डीप क्लिनिंग पुसून घेत असते. म्हणजे एक तर सकाळी पुसत असते, नाहीतर मग संध्याकाळी जसा वेळ भेटला तसा मग मी तो पुसत असते. तर मी पूर्ण व्यवस्थित गॅसचा ओटा क्लीन करून घेतलेला आहे. आणि जोपर्यंत आपण गॅसचा ओटा क्लीन करत नाही ना, तोपर्यंत किचन स्वच्छ झाल्यासारखं वाटतच नाही. जेव्हा गॅसचा ओटा क्लीन होतो तर तेव्हा किचन एकदम प्रसन्न
असल्यासारखं वाटते. तर चला मी आता हे पुसून घेते आणि लगेच भांडीसुद्धा घासून घेते. तर हे बघा, इथं अजून 9:30 सुद्धा वाजले नाही तरी माझे किचनमधले सगळे काम आवरून झालेले. एवढे मोठे भांडे घासून घेतलेले आणि किचन ओटा पूर्ण आवरून झालेला आहे. तर हे बघा, आणि देवपूजा करायची होती ना आता, तर त्याच्यासाठी इथं मी फुलं तोडून आणलेले आहे. तर चला मी आता पटकन पूजा करून घेते. चला, माझी आत्ताच देवघरातल्या देवांची देवपूजा करून झालेली आहे आणि मला आहे ना एक कलम लावायची होती गुलाबाची. तर त्याच्यासाठी मी मातीसुद्धा आणून ठेवलेली होती कालच. तर चला मी आता ती कलम लावून घेते. तर हे बघा, इथं मी ती कलम आणून ठेवलेली आहे आणि मातीसुद्धा आणून ठेवलेली आहे. हा जो व्हिडिओ आहे ना, तर हा व्हिडिओ बनवून जवळपास 2-3 दिवस झालेले आहे. तर म्हणजे थोडंसं अपलोड करायला ना थोडासा उशीर झालेला होता, कारण मधात सणवार पण आले, तर मग तेही व्हिडिओ अपलोड करायचे होते. तर मग हा व्हिडिओ ना मागच्या हप्त्यात घेतलेला आहे. तर इथं ही कलम आणलेली होती मी, तर ही लावायची होती मला. तर मी त्या दादांना विचारलं की घरी गेल्याच्या नंतर ह्या झाडांना फुलं तर काही येत नाही, तर त्यासाठी तुम्ही काय करता? तर ते दादांचं म्हणणं होतं, तुम्ही जी माती आम्ही टाकलेली असती ना, तर ती माती तुम्ही पूर्ण काढून घ्यायची जवळपास आणि त्याच्यानंतर ते झाड लावायचं. तर म्हटलं चला ह्यावेळेस असं करून पाहू. आणि जास्त महाग काही देत नाही कलम, 50 रुपयाची एक कलम देतात. तर मग आणि तिथं गेल्याच्या नंतर काय होतं, आपल्याला हे झाडं खूप पाहिल्याच्या नंतर घ्यावेसे वाटतात आणि घरी आले ना त्याला जे कळ्या असतात तेवढ्या उमलतात आणि त्याच्यानंतर त्याला फुलंच येत नाही. पाहिजे तशी या झाडांची मग ग्रोथच होत नाही. तर कोणाकडं काही जर याच्यावर उपाय असले ना, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, मी करण्याचा प्रयत्न करील. तर इथं मग मी ते जे गुलाबाची कलम आणलेली होती ना, तर ती कलम लावून दिलेली आहे आणि इथं हे टोपल्यामध्ये दिसते तुम्हाला, तर हे शेणखत आहे. ज्या शेतामध्ये केळीचं पान तोडायला गेले होते ना मागच्या व्हिडिओमध्ये, तर तिथूनच हे शेणखत आणलेलं आहे. तर त्याच्यामुळं पण काय होतात, झाडांची खूप छान ग्रोथ होते. तर इथं मग थोडंसं घेऊन आलेले होते, तर सगळ्या झाडांना थोडं थोडं देऊन झालेलं होतं आणि मग याच्यामध्ये मी थोडंसं ते टाकून दिलेलं आहे, म्हणजे दुसऱ्या वेळेस मग ते कामात येणार. थोडीशी त्याच्यामध्ये मातीसुद्धा ॲड करते आहे, म्हणजे शेणखत चांगल्या प्रकारे तयार होतं. मग थोडं थोडं कसं मग झाडांना देता येतं. तर इथं मग त्या ग्रीन कलरचे जे ऑनलाईन बोलवलेल्या ज्या बॅग्स आहे ना, तर मग त्याच्यातच मी ते शेणखत टाकून दिलेलं होतं. तर त्याच्यामध्ये थोडीशी माती ॲड केली. मग हे एखाद्या वेळेस कसं आपल्याला जर झाडांची खालीवर माती करायची असली ना, तर मग तेव्हा कामात पडते. आणि जे विकतचे झाडं आणले जातात ना, तर त्या झाडांपेक्षा जे आपल्या घरी जे गावरान झाडं असतात ना, त्याचे आपण कलम लावतो, तर ते झाडं खूप छान होतात. म्हणजे ते झाडांची वाढही खूप छान होते आणि ग्रोथ पण फार म्हणजे फास्ट होते. त्याला फुलं पण खूप सारे येतात. तर चला मी आता हे पटकन टाकून देते, कारण हलकासा पाऊस चालू झालेला आहे. तर चला. तर चला, इथं माझे बाहेर जे 2-3 झाडं लावायची होती ना, तर ते झाडं मी लावून दिलेले आहे आणि थोडासा हलकासा पाऊस सुरू झालेला होता. तर मग त्याच्यामुळं मला जास्त काही शूट पण नाही करता आलं आणि मला थोडीशी माती ना खालीवर करायची होती जे झाडं लावलेले ना, तर त्या झाडांची. पण मधातच पाऊस चालू झाला, मग त्याच्यामुळं मी काही म्हणजे मी ओली पण झाली होती. मग त्याच्यामुळं मी ते काही केलं नाही. म्हटलं जेव्हा पाऊस उघडणार तेव्हा मग आपण नंतर ते करू. तर तेव्हाच मग एक पार्सल आलेलं होतं. खूप दिवस झाले, म्हणजे 8 का 10 दिवस झाले बुक केलेलं होतं. समोरच्या ज्या ताई ना, तर त्यांनीच बुक केलेलं होतं. मी त्यांच्याकडेच ती वस्तू पाहिलेली होती आणि मला खूप आवडली होती. तर मी त्यांनाच बुक करायला लावलं. तर आज सकाळी ते पार्सल रिसीव झालेले आहे. तर दाखवते मी याच्यामध्ये काय, खूप सुंदर आणि खूप छान असं पार्सल आलेलं आहे. चला मी आता ही पॅकिंग खोलून घेते एकदा. त्यांनी मला फोन केला की पार्सलवाले दादा येणार आहे, तर तुम्ही बाहेरच थांबा. तर मी बाहेर कामच करत होते ना झाडाचे, तर तेव्हाच मग ते पार्सलवाले दादा आले आणि खूप सुंदर पार्सल आहे. जर कोणाला घ्यायचं असलं ना, तर मी लिंक शेअर करणार तुम्हाला.
इथं मी हा दिवा बनवलेला आहे, खूप सुंदर असा दिवा आलेला आहे। तर हा एकच नाही, याच्यासोबत अजून एक म्हणजे 2 दिवे आलेले आहे। जर आपल्याला अशा काही पूजापाती मांडायच्या असल्या, आता तुम्हाला माहिती मी बऱ्याचशा अशा पूजा मांडते आणि पूजासुद्धा करते, तर त्याच्यामध्ये हे असं ठेवलेले असले ना तर खूप सुंदर पूजेला लुक येणार। तर हे बघा, या पद्धतीनं असे हे दिवे आलेले आहे, तर खूप सुंदर आहे, क्वालिटी पण छान आहे आणि इथं मागच्या साईडनं अशा घंट्या लावून दिलेल्या आहे, तर खूप सुंदर आहे। तर दुसरा सुद्धा तुम्हाला खोलून दाखवते मी। पाऊस सुरू झाला होता ना, तर माझे केस सुद्धा ओले झाले होते पावसामध्ये। मी आज सकाळी तेल घेतलेले आणि परत ते ओले झाले होते ना, तर मग त्याच्या पावसात जेव्हा आपले केस ओले होतात ना, तर त्या पाण्यामुळे काय होतं, आपलं डोकं दुखायला सुरू होतं पावसाच्या। तर मी लगेच ते केस आहे ना कोरडे करून घेतलेले। तर हे बघा, हा एक आलेला आहे, असे हे 2 दिवे आलेले, तर खूप सुंदर असं पार्सल आलेले आहे। तर मला खूप दिवसापासून घ्यायचे होते, त्यांनी खूप दिवस झाले घेतलेले, मला म्हणजे ऑर्डर करायचं होतं, पण मग मी त्यांनाच ऑर्डर करायला लावलं। तर आपण जेव्हा अशा मोठ्याल्या पूजा मांडतो ना, आता तुम्ही पाहिलं असं बरेच वेळेस व्हिडिओमध्ये, तर माझ्या अशा मोठमोठ्याल्या पूजा असतात, मी अशा वेगळ्या सेपरेट ज्या पूजा मांडते ना, तर तिथं ठेवण्यासाठीच मग मी हे दिवे ऑर्डर केलेले आहे। तर त्याच्यामुळे काय होणार, आणि पूजा अजून म्हणजे सुंदर दिसणार, तर त्याच्यासाठीच मग हे ऑर्डर केलेले आहे। तर मी तुम्हाला आहे ना थोडंसं जवळून दाखवते की कशा पद्धतीने हे दिवे आलेले। तर चला, तर हे बघा, या पद्धतीनं असा दिवे आलेले। मागच्या साईडनं त्यांनी इथं थोडीशी ना अशी डिझाईन दिलेली आहे, थोडासा मोराचा आकार आहे बहुतेक, आणि इथं त्यांनी 2 घंट्या लावून दिलेल्या आहे आणि खाली स्टँडसुद्धा आहे, हे इथं दिसते तुम्हाला। तर इथं स्टँड लावलेलं आहे आणि दिवा एकदम जास्त मोठा नाही, एकदम म्हणजे छोटा दिवा आहे, पण आपण अशा जेव्हा पूजा मांडतो ना, तर तेव्हा हे असं पायाला छान वाटतं, म्हणजे जास्त वेळ नाही जळू शकणार याच्यामध्ये। म्हणजे परत एक जर आपल्याला अखंड दिवा जर जाळायचा असला तर मग दुसरा एक सेपरेट दिवा लावावा लागणार, पण हा दिवा आहे ना म्हणजे अशी थोडीशी सजावट करायची असली तर तेव्हा खूप सुंदर दिसणार आहे। तर अशा पद्धतीने हे 2 दिवे आलेले। तर हे बघा, असा थोडासा आकार आहे मोराचा आणि अशा पद्धतीने दिवा आहे, स्टँड खूप छान आलेले आहे आणि क्वालिटी पण छान आहे दिव्याची। तर अशा पद्धतीने हे 2 दिवे ऑर्डर केलेले होते। जर कोणाला लिंक पाहिजे असली तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला जरूर लिंक पाठवणार। तर चला, मी आता हे ठेवून देते आणि जेव्हा एखादी पूजा, तर चला, तुम्हाला कसे वाटले दिवे हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। हे बघा, एकदम सुंदर आहे, क्वालिटी ते एकदम छान आलेली आहे। तर चला, जेव्हा मी पूजा मांडणार ना तेव्हा तुम्हाला ती दिसणारच पूजेमध्ये। तर चला, इथं मी आता हे व्यवस्थित ठेवून देते, म्हणजे व्यवस्थित पॅक करून ठेवून देते आणि जेव्हा मला काम पडणार ना मग तेव्हाच काढणार। तर चला, राहिलेले कामही करते। अजून तर काही देवांश आला नाही, अजून त्याला यायला 5-10 मिनटं बाकी आहे। तर चला मग। तर इथं हलकासा पाऊस पडून गेलेला होता, तर त्याच्यानंतर मग मी बाहेर आले, पार्सल व्यवस्थित ठेवून दिलेले आणि इथं जे झाडं लावलेले गुलाबाचे, तर त्या झाडांचे पूर्ण पानं गळून गेलेले, म्हणजे थोडेसे पडले होते ते पानं। तर मग मी काय केलं, थोडेसे जे राहिलेले होते ना तर ते पूर्ण काढून टाकले। तर इथं तुम्हाला दिसत असेल तर त्याला असे बारीक बारीक जे कोंब आहे ना तर ते नवीन फुटलेले, पण याची वाढ होण्यासाठी जर कोणाकडे काही उपाय असला ना तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, मी म्हणजे तो करण्याचा प्रयत्न करीन। आणि इथं जे क्रिसमसचं झाड लावलेलं आहे तर त्याची ग्रोथ खूप छान झालेली आहे। तुम्हाला इथं खाली दिसला असेल नागवेलीचा वेल, तर तो इतका छान झालेला आहे, खूप सुंदर असा वेल तयार झालेला आहे। म्हणजे आता थोडासा वाढल्याच्या नंतर मग मी तुम्हाला तसं दाखवणारच। तर इथं मी मग थोडीशी माती ना खालीवर करून घेतलेली आहे आणि थोडंसं शेणखतही त्याच्यामध्ये ॲड करून दिलेलं आहे। तर पाहते आता तिची ग्रोथ कशा पद्धतीने होते, तशी मी तुम्हाला ती अपडेट देतच राहणार। तर सहसा आहे ना अशी विकतच्या आणण्यापेक्षा आपण जर म्हणजे ज्या कलम असतात ना ते लावलेल्या खूप चांगल्या। गुलाबांच्या झाडांपेक्षा जी ही शेवंती लावलेली होती ना, तर ह्या शेवंतीला तरी फुलं येतात, पण ह्या गुलाबाच्या झाडांना काही फुलं येत नाही। तर चला, तसं जशी ग्रोथ झाली तशी मी तुम्हाला दाखवणारच। तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते। आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा। भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ। सगळ्यांना बाय बाय।